कडूस बिझनेसमॅन भाग 11. निधी सासूने हाक मारताच लगेच बाणावर येत निधी साडी सावरत उजवे पाऊल टाकून घरात प्रवेश करते. निधी मनात विचार करते की हरकत नाही, हा देखील खूप श्रीमंत दिसतोय. किती मोठे हाऊस बांधले आहे याने. पण एवढे असूनही पैशाची हाऊस सुटलेली नाही या आकडूची. तेवढ्यात लता निधीला सांगते, निधी जा बेटा, देवाच्या खोलीत जाऊन दिवा लाव आणि तुझ्या नवऱ्याचा घरासाठी व घरातील लोकांसाठी चांगले मागून ये. प्रार्थना करून ये जा. निधी मनात विचार करते की हो हो, ते पण करावे लागणार आहे का? ह्यांनीच तर म्हटले होते ना की मी अदृष्ट लक्ष्मी आहे म्हणून. मी ह्या घरात पाऊल ठेवताच यांचे आयुष्य अजून 10 वर्षे वाढायला हवे होते. मग आता कशाला हवी आहे प्रार्थना आणि पूजा? रणवीर मनात विचार करतोय. ए निधी, तोंड बंद ठेव आणि त्यांनी जसे सांगितले आहे तसेच कर. एक चांगल्या सुन्यासारखं पोज तरी दे. निधी देवाच्या खोलीत जाऊन दिवा लावून ह्या घराच्या चांगल्या भविष्यासाठी अगदी शुद्ध मनाने प्रार्थना करते. निधी पुन्हा मनात विचार करते की मला जो काही राग आहे तो फक्त त्या आकडूवर आहे, या घरातील इतर लोकांवर नाही. लता निधीला समोर आणत, निधी आता मी तुला आपल्या घरातील लोकांची ओळख करून देते. मी लता तुझी सासू, ही सरसाजी, ही साहित्या तुझी नणंद, ही पुष्पा तुझी मोठी सासू आणि हा तिचा मुलगा प्रणित. बाकी रणवीरचे मोठे बाबा बाहेर गेले आहेत. ते आल्यावर त्यांची ओळख करून देते. निधी काहीही न बोलता फक्त शांतपणे मान डोलवते. माझी सून खूप सायलेंट वाटते ना? मोठ्या लोकांनी म्हटलेच आहे ना की बोलणे चंदेरी तर मौन सोनेरी असते. माझी सून म्हणजे अगदी सोनच आहे असे म्हणून तिने तिला जवळ ओढले. निधी मनात विचार करते की तो आकडू शांत बसलेला नाही म्हणून मुद्दाम खोकण्याचे नाटक करू लागला. मला सायलेंट म्हणत आहे ना सगळे? त्याला तर हार्ट अटॅक न आला म्हणजे मिळवले. तेवढ्यात लता निधीला सांगते, ठीक आहे जा बेटा, तू आता रेस्ट कर. वरच्या मजल्यावर दुसरी रूम तुझ्या नवऱ्याची आहे. आतापासून ती तुझीच आहे, जा तिथं. निधी रणवीरकडे एकदा पाहते. तो तोंड फुगून उभा असतो. ती तोंड फिरवून त्याला जीभ दाखवते आणि पायऱ्या चढून रूममध्ये निघून जाते. रणवीर मनात विचार करतोय की आहा, मोठी आली अदृष्ट लक्ष्मी. तिच्या त्या चेहऱ्याकडे तरी बघा. या घरावर तिचे ते पाऊल पडले आहे. आता आमचे घर कंगाल झाले तरी आश्चर्य वाटायला नको. तो देखील तिच्या मागे मागे जाण्यासाठी पुढे सरसावतो. तितक्यात त्याची आई त्याचा हात धरते. लता रणवीरला रागवतात, आहा, कुठे चालला आहेस तू सुटून? चोराची लक्षणे ती तुझीच आहेत. अरे त्या मुलीवर मी प्रेम करतोय असे तोंड उघडून सांगायचे सोडून निघून गेला होतास ना? सांगितलं असतं तर आम्हीच तुझे लग्न थाटामाटात करून दिलं असतं ना? रणवीर मनात विचार करतोय की आई शपथ, तिच्यासमोर एकदम बेस्ट सासूचा अवॉर्ड मिळवल्यासारखे नाटक करून आल्या आणि आता माझ्यावर वरडत आहेत. मला माहीत होते की या फक्त मला अडचणीत आणायची संधी शोधत असतात. तेवढ्यात सरसाजी भावनिक होत म्हणते, अरे रे माझ्या नातवा, तुझे लग्न पाहावे म्हणूनच मी अजूनपर्यंत जीव धरून जिवंत आहे रे. आता माझे काय होईल कुणास ठाऊक. साहित्य हसत मध्येच बोलते, अरे रे आजी, एवढं त्रास करून जीव धरून ठेवायची काही गरज नाही, सोडून दे आता. लता साहित्याच्या डोक्यावर प्रेमाने टपली मारते. सरसाजी रागाने बोलते, पाहिलेस का ग लता, तुझी मुलगी मी कधी एकदा वर जाते ह्याचीच वाट पाहत आहे जणू. साहित्या दात विचकून हसत बोलते, आजी मी कुठे तसे म्हटले? अजून तर माझे स्वतःचे लग्न व्हायचे बाकी आहे ना. ते तू डोळे भरून पाहायचे आहे. तुझ्या नातवाला मूल होऊन त्याचा मुलगा म्हणजेच तुझा, पण तू येईपर्यंत तू जिवंत राहणार आहेस. डोंट वरी. पुष्पा रणवीरला उद्देशून बोलते, ते सगळे सोडून द्या. अरे रणवीर, तू जे केलेस ते चुकीचे आहे. घरच्यांना न सांगता परस्पर असे लग्न करून आलास. आपल्या घरच्या मुलाचे लग्न पाहावे अशी आम्हा सगळ्यांची पण इच्छा होतीच ना. त्या दिवशी विचारल्यावर मी कुठे तिच्यावर प्रेम करतो असं काय दिखावा केलास? अजून थोडे दिवस गेले असते तर मुलगा कडेवर घेऊनच आला असतास की काय? तेवढ्यात साहित्या म्हणते की
हो मोठी आई. त्या दिवशी त्याच्या फोनमध्ये रणवीर साहित्यापुढे काही बोलण्याआधीच तिला मध्येच थांबवतो आणि रागाने बोलू लागतो. आता मी लग्न केले तर मी खूप मोठी चूक केली का? ठीक आहे, मी आता लगेच लॉयरला फोन करतो आणि डिव्होर्ससाठी अप्लाय करतो. तिला घरातून हाकलून देतो, असे म्हणत तो मोबाईल बाहेर काढतो. लता घाबरून रणवीरला थांबवत बोलते, अरे रे, असे काही करू नकोस बाळा. तुझे लग्न व्हावे म्हणून मी कितीतरी व्रत आणि पूजा केले आहेत. तुला माहीत आहे का? त्या पुजाऱ्याने किती मोठी दक्षिणा घेतली आहे माहीत आहे का? शेवटी जे झाले ते चांगलेच झाले. जा आता, तुझी वाईफ तुझी वाट पाहत असेल. रणवीर मनात विचार करतोय की आमच्या घरची परिस्थिती मला चांगलीच ठाऊक आहे. नेमकी कोणती नस दाबली की कुठे कळ येईल हे मला व्यवस्थित माहिती आहे. म्हणूनच तर मी कोणत्याही भीतीशिवाय तिला लग्न करून थेट यांच्यासमोर आणून उभे केले होते. पुढे आईला उद्देशून बोलतोय, ठीक आहे आई, मोठे बाबा आल्यावर त्यांनाही गोष्ट सांगून टाका, असे म्हणून तो आपल्या रूमकडे निघून जातो. रणवीर रूममध्ये जाऊन पाहतो तर ती त्याच्या बेडवर पाय पसरून बसून फोन पाहत असते. तो टोमणा मारत तिला विचारतो, कम्फर्टेबल आहात ना मॅडम? हातपाय दाबण्यासाठी नोकरांची व्यवस्था करू का? निधी देखील त्याच्याकडे पाहत टोमणा मारत बोलते, नोकरांची काय गरज आहे? तू आहेस ना इतका मोठं कामचुकार. रणवीर मनात विचार करतोय की काय उद्धट मुलगी आहे ही. माझ्याच घरात येऊन माझ्याच रूममध्ये बसून मलाच कामचुकार म्हणण्या इतकं माज आहे हिच्यात. त्यानंतर चिडून बोलतोय, थोडं नीट बोल, नाहीतर तुझा चेहरा एखाद्या टेचलेल्या टोमॅटोसारखा करून टाकेन. खूप माज आला आहे तुला. मलाच कामचोर म्हणतेस? नवऱ्याचा आदर करायला शिक जरा. निधी मुद्दाम घाबरल्यासारखे ओव्हर ॲक्टिंग करत नाटक करू लागते. अरे रे देवा, माझ्याकडून किती मोठे महापाप झाले. नवऱ्यालाच मी कामचुकार म्हणून बसले ना. अहो, नरकात उकळत्या तेलात टाकून तळून काढतील ना मला, की शेकडो भल्यांनी एकत्र टोचतील. देवा, या पापाला काही प्रायश्चित्त नाही का हो? रणवीर मनात विचार करतोय की तिचे हे बोलणे ऐकून माझे डोकेच फिरायला लागले आहे. मला काय गरज होती हिची? 100 रुपयांच्या बदल्यात 200 रुपयांची ॲक्टिंग करते ही. हिला इथे आणून मी स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली आहे. तो चिडून बोलतो, ए तू. निधी त्याचे बोलणे मध्येच थोडं तोंड मुरडून बोलते, काय काय मी काय सावित्री आणि तू काय सत्यवान पती आहेस? पाया पडत तुझी पादपूजा करेन असे वाटले की काय तुला? जाणी घेतून. रणवीर रागाने लालबुंद होतो आणि वरडतो, किती बोलतेस ग राक्षसी? आधी उठ तिथून, उठ पाहू कशी एखाद्या महाराणीसारखी बसली आहे. माझी रूम मी किती नीट ठेवली आहे तुला माहिती आहे का? माझ्या बेडला टच देखील करायचं नाही तू. निधी एकदम बोल्डपणे त्याला सुनावते, हॅलो मिस्टर, मी तुझी वाईफ आहे. ही रूम, हा बेड, हे पिलो आणि ह्या पिलोचे कव्हर देखील आता माझे आहे. सिनेमे किंवा सिरियलसारखे तू माझ्यावर वरडल्यास आणि मी लगेच कोपऱ्यात जाऊन रडत बसेन अशी रडकी हिरोईन नाही आहे मी. निधी नाव आहे माझे. मी इथेच झोपणार आणि इथेच बसणार. आणि मुख्य म्हणजे तुझ्या त्या अग्रीमेंटमध्ये ह्या गोष्टीचा कुठेही उल्लेख नव्हता ना, असे म्हणत निधी पायवर पाय चढवून बसते आणि नसलेल्या कॉलरवर करते. रणवीर मनात विचार करतोय की हिची ही स्टाईल पाहून माझा संताप अनावर झाला आहे. हिला जर आता योग्य धडा शिकवला नाही तर ही सरळ मार्गावर येणार नाही. तो जरा जोशात बोलतो, हो का मॅडम? अजून एक गोष्ट त्या अग्रीमेंटमध्ये नाही आहे. तुला माहिती आहे का ती कोणती गोष्ट आहे? असे म्हणत तो आपल्या शर्टची बटणी उघडत तिच्या जवळ जाऊ लागतो. ती त्याच्याकडे पाहत घाबरून थुंकी गिळते. रणवीर मनात विचार करतोय की हिची सगळी हुशारी आता कुठल्या कुठे पळून गेली आहे बघा. रणवीर तिला घट्ट पकडून बेडवर पाडतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागतो, तू माझी वाईफ आहेस ना? ही रूम, हा बेड, हे पिल्लो आणि पिल्लो कव्हर जर तुझे आहे
तर मग मी सुद्धा तुझाच झालो ना. लेट्स एन्जॉय बेबी, असे म्हणत तो हळूच तिच्या गळ्यावर किस करतो. निधी रणवीरच्या ह्या प्लॅनला पूर्णपणे उलटे करत त्याला उलट घट्ट मिठी मारते. रणवीर मनात विचार करतोय की आत्ता घाबरण्याची आळी माझी आहे. हिला भीती दाखवायला गेलो तर ही उलट माझ्यावरच हावी होऊ लागली आहे. तो घाबरून वरडतो, ए राक्षसी, काय करतेस हे तू? निधी डोळा मारत बोलते, अरे तूच तर म्हणालास ना बेबी एन्जॉय करूया म्हणून. कम ऑन, आता काही कमी जास्त झाले आणि आपण दोघेचे तिघे झालो ना, तर मी तुझ्यावर केस करून कायमची तुझी वाईफ बनून जाईन. मग तुझ्या त्या 400 कोटींच्या प्रॉपर्टीमध्ये मला अर्धा हिस्सा मिळेल. अर्धांगिनीला अर्धी प्रॉपर्टी तर मिळायलाच हवी ना, काय म्हणतो? रणवीर मनात विचार करतोय की तिचे हे बोलणे ऐकून माझा घसा सुकला. बाप रे, ही मुलगी साधीसुधी नाहीये. हिच्याकडे लाज लज्जा नावाची गोष्टच शिल्लक नाहीये जणू. कुठूनही शूर्पणखा माझ्या नशिबात आली आहे. देवा, हिचा संबंध माझ्या नावाशी जोडला जाईल असं विचार करणेही पाप आहे. हिला इथे आणून मी खूप मोठी चूक केली आहे. स्वतःच खड्डा काढून त्यात झोपून वरून माती वतून घेतल्यासारखे झाले आहे माझे. तो तिला विचारतो, काय ग, मला घाबरवत आहेस का तू? निधी टोमणा मारत बोलते, अरे रे, मी कशाला घाबरवू मिस्टर. तुम्ही फक्त 2च बटणे का उघडले आहेत? थांबा, मीच तुमच्या पूर्ण शर्ट काढून देते. असे म्हणत ती स्वतःच त्याच्या शर्टची बटणे उघडू लागते. रणवीर मनात विचार करतोय की माझे डोके गरगरा फिरू लागले आहे. ही मुलगी जे बोलत आहे ते खरंच करून दाखवत आहे. देवा, मला वाचवायला इथे कोणीच नाहीये का? साहित्या तितक्यात तिथे रूममध्ये प्रवेश करते आणि समोरचे दृश्य पाहून लाजत तोंड फिरवून बोलते, सॉरी, मी चुकीच्या वेळी आले बहुधा. मी काहीच पाहिलेले नाही. ते दोघे गायगायने एकमेकांपासून बाजूला झाले. रणवीर मनात विचार करतोय की साहित्याने वेळेवर येऊन त्याचे प्राण वाचवले आहेत. चला, हिने आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी उपयोगाचे काम केले आहे. साहित्या रणवीर आणि निधीला चिडवत बोलते, दादा काय हे? दिवसाढवळ्या रूमच्या दरवाजा तरी बंद करायचा ना. घरात माझ्यासारखी लहान मुले पण राहतात, ह्याचे भान ठेवा जरा. रणवीर मनात विचार करतोय की हिचे स्वतःचे लग्नाचे वय झाले आहे. हिचे लग्न करून दिले तर घरात डझनभर मुले खेळतील आणि हिला अजून स्वतः लहान मुलं वाटते. काय म्हणावे आता? तो वैतागून आपल्या शर्टची बटणी नीट करत साहित्याला विचारतो, तू इथे कशाला आलीस? काय काम आहे तुझे? साहित्या बोलणं थांबवत उत्तर देते, आईने वहिनींना त्यांच्या रूममध्ये बोलवले आहे. रणवीर साहित्याचे बोलणे ऐकून मनातल्या मनात खूप खुश होतो आणि सुटकेचा श्वास सोडत पुढे बोलतो, हो का, चांगलं झालं. तिचं सगळं लगेच देखील तिथेच शिफ्ट करायला सांगतो. ती तिथेच आईसोबत राहू दे. निधी त्याच्याकडे रागाने आणि संशयाने डोळे वटारून बघते. साहित्या रणवीरला चिडवत बोलते, अरे रे, तसं नाही रे बाबा. तू तर काय लग्न करून आलास? पुढचे विधी आणि शास्त्र तरी करायला हवेत ना. त्यासाठी आता पुरतं वहिनीला आईच्या रूममध्ये जावं लागणार आहे. रात्री त्या तुझ्याच रूममध्ये येणार आहेत, असे ती लाजत आणि मुरडत बोलते. रणवीर डोळे मोठे करून आश्चर्याने विचारतो, काय विधी आणि कसले शास्त्र? अरे दादा, लग्नानंतर अजून कोणते शास्त्र करतात? फर्स्ट नाईट. रणवीर मनात विचार करतोय की ह्या कार्टीसोबत फर्स्ट नाईट होणार का? घराची चप्पल माझ्या अंगावर पडून मी एकाच वेळी थेट यमलोकात का निघून जात नाही, असे तिला वाटून गेले. साहित्य लाजत आणि हळूच हसत बोलते, वहिनी, आतापासूनच इतकी लाजू लागली तर रात्री कसे होणार? रणवीर साहित्याचे बोलणे ऐकून मनात विचार करतोय की हिच्या चेहऱ्यावर कुठे लाजरी भावना दिसते, काय माहीत. निधी मनात विचार करते की वा रे वा, त्याने तर भीतीने स्वतःचा चेहरा कसं करून घेतला आहे बघा. तेवढ्या साहित्य बोलते, वहिनी या माझ्यासोबत. दादा, तू थोडा वेळ बाहेर जा, ही रूम डेकोरेट करायची आहे असं आईने मला सांगितले आहे. रणवीर साहित्याचे हे बोलणे ऐकून कपाळावर हात मारून घेतो आणि चिडून बोलतो, आजच तर आमचे लग्न झाले आहे.
आजच काय फर्स्ट नाईट आहे का? आईला बुद्धी आहे की नाही? निधी मनात विचार करते की हा फक्त तिच्यासोबतच चिडचिड करतो असे तिला वाटले होते, पण हा तर घरच्यांसमोर सुद्धा असंच चिडक मूर्तीसारखं वागतोय. साहित्य विचित्र तोंड करून निधीकडे तिरप्या नजरेने पाहत बोलते, अरे रे, काय दादा तू पण, सगळे फर्स्ट नाईटसाठी उत्सुक असतात आणि तू काय असं बोलतोयस? वहिनी, खूप बोरिंग आहे यार हा. मग रणवीर मनात विचार करतोय की अरे रे देवा, ही तर त्याची इमेज डॅमेज करत आहे. घरी आलेला पहिल्याच दिवशी त्याचा हवा अशा प्रकारे डाऊन व्हायला नको. निधी साहित्याचा हात धरून तिला बाहेर नेताना बोलते, अगं साहित्या, तुला पण माहीत नाहीये का तुझ्या दादांबद्दल? त्यांना थोडं दडपण आलं आहे. रात्रीपर्यंत ते स्वतःहून ठीक होतील. चल आपण जाऊया. रणवीर मनात विचार करतोय की निधीने विनाकारण मला खूप रिस्पेक्ट देऊन टाकला. निधी मनात विचार करते की पहिला दिवस आहे म्हणून तुला सोडून दिले. इथून पुढे तुझी कशी लेफ्ट राईट करायची ते माझ्या डोक्यात फिक्स आहे. साहित्या घालातल्या घालात हसत रणवीरला चिडवण्यासाठी बोलते, वहिनी रात्री जरा सांभाळून हा, बिचारा माझा दादा, असे म्हणून ती हसत तिथून निघून जाते. तिचे ते बोलणे ऐकून रणवीर अगदी थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहतो. निधी मनात विचार करते, बिचारा म्हणे बिचारा, त्याचा तो चेहरा बघितला की तो काय एखाद्या निष्पाप वाटतोय का? तेवढ्या साहित्य तिला घेऊन सासूच्या रूममध्ये सोडून निघून जाते. लता तिला जवळ घेत बोलते, निधी ये बाळा इकडे, असे म्हणून त्याने तिला आपल्या शेजारी बसून घेतले. निधी मनात विचार करते, माझ्या मनात थोडी तरी भीती, भक्ती किंवा नम्रता असायला हवी ना. पण तो जे 2 लाख रुपये देणार आहे त्यासाठी मला कमीत कमी हे नाटक तरी करावेच लागेल ना. निधी काहीही न बोलता फक्त शांतपणे मान खाली घालून बसते. लता तिच्याकडे कौतुकाने पाहत तिची हनवटी धरून चेहरा वर करत बोलते, अरे रे, तू एवढी का लाजत आहेस बाळा? माझी सून लाजरी असताना खूपच सुंदर दिसते. माझीच नजर लागेल तुला. निधी पुन्हा मनात विचार करते, मी म्हणे लाजत आहे? मला तर लाजेची नुसती ॲलर्जी आहे. लता कौतुकाने विचारतात, अगं पोरी, तुम्ही दोघांनी आधीच तुमच्या प्रेमाबद्दल सांगायला हवे होते ना. आम्ही स्वतः पुढे होऊन तुमचे लग्न लावून दिले असते. पण ठीक आहे, जे झाले ते चांगलेच झाले. तुमच्या आई वडिलांना ही गोष्ट माहीत आहे का? मग निधी मनात विचार करते, जर माझ्या वडिलांना ही गोष्ट कळाली असती तर त्यांनी तुमच्या मुलाला सुळावर चढवून मला जिवंत गाडून टाकले असते. निधी आई वडिलांबद्दल खोटे सांगताना हळूच बोलते, नाही सासूबाई, माझे आई वडील आता ह्या जगात नाहीत. मी एक अनाथ मुलगी आहे. मग निधी मनात विचार करते, देवा, मी सगळ्यांना हेच खोटे सांगत फिरत आहे. ज्या दिवशी माझे हे खोटे पकडले जाईल त्या दिवशी सगळे एकत्र येऊन माझी चांगलीच फजिती करतील हे नक्की. लता निधीच्या डोक्यावर हात फिरवत मायेने बोलते, अगं सॉरी बाळा, तू आता अजिबात अनाथ नाही आहेस. तुला सांभाळायला आम्ही सगळे आहोत ना. आता अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, समजलं ना. निधी पुन्हा मनात विचार करते, मी खोटं बोलले तरी हे खरं मानून माझ्यावर किती प्रेम करत आहेत हे लोक. पण तो आकडू मात्र मला बघितलं की जंगली माकडासारखं का चिडतो काय माहीत. लता प्रेमाने विचारतात की ठीक आहे, तू तुझे कपडे घेऊन आले आहेस ना, जा आधी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन ये. निधी त्यांचे बोलणे ऐकून फक्त मान डोलवते आणि आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून जाते. निधी फ्रेश होऊन कपडे बदलून बाहेर येते तेव्हा सासूबाईंनी तिच्या हातात एक सुंदर पिवळ्या रंगाची साडी आणि सोबत दागिन्यांचे बॉक्स दिले. निधी आश्चर्याने विचारते, सासूबाई, हे सगळं काय आहे? लता तिच्या गालावरून हात फिरवत हळूच बोलतात, हे मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी देणार म्हणून जपून ठेवलं होतं. माझी ही इच्छा पूर्ण होईल की नाही अशी मला खूप भीती वाटत होती, पण थँक गॉड शेवटी माझ्या मुलाने लग्न केलंच. आता तू ही साडी नेस आणि हे दागिने घाल. निधी मनात विचार करते, हो, अगदी फिल्मी स्टाईल
चालू आहे ह्यांची. माझं आता वय झालं आहे, मला नातवाचं तोंड बघायचं आहे. जेवढं लवकर होईल तेवढं केळवायला एक नातू देऊन टाक बाळा. असं एखाद्या फिल्मी डायलॉग मारला नाही म्हणजे मिळवले. निधी लाजत बोलते. हो सासूबाई, मी लगेच रेडी होते, तुम्ही थोडं. लता हसत बाहेर जाताना बोलते. हो बाळा, मी बाहेर थांबते, तू व्यवस्थित रेडी हो. निधी सासूबाई हळूच बाहेर गेल्याची कात्री पडताच लगेच जोरात दरवाजा बंद करते आणि सुटकेचा श्वास सोडते. निधी विचार करते, बाप रे, त्याची वाईफ बनून ड्रामा करणे एक वेळ सोपे आहे, पण कोणाची तरी सून बनून असे गोड नाटक करणे खरोखर खूप अवघड आहे. निधी त्याने दिलेली साडी नेसून आणि दागिने घालून तयार होते. आरशासमोर उभी राहून स्वतःचेच रूप न्याहाळत बोलते. वाव निधी, किती सुंदर दिसते आहेस तू आज, असे म्हणत ती स्वतःचे दृष्ट काढते. निधी विचार करते, माझ्यासारख्या ब्युटी क्वीन सोबत फर्स्ट नाईटचे नाटक करायला सुद्धा त्या आकडूचे नशीब खूप मोठे असायला हवे. मिस्टर आकडू, आज रात्री बघच तू, मी तुला अशी काही घाबरवून सोडणार आणि चळणार की माझ्याजवळ येण्याचा विचार करताना सुद्धा तो स्वप्नात भीतीने तर कापशील. रात्री सासूबाईंनी तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि त्याला रणवीरच्या रूमपर्यंत आणून सोडले. ती तिथेच उभी राहून विचार करू लागली. तिकडे रणवीर रूममध्ये केलेल्या फुलांच्या सजावटीकडे पाहतो आणि त्याच्या अंगाची नुसती आग होते. रणवीर विचार करतोय, त्या शूर्पणखेसोबत माझी फर्स्ट नाईट म्हणे. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून सुंदर हृदयाचा आकार बनवला आहे. बाजूला फ्रूट्स आणि स्वीट्स देखील आणून ठेवले आहेत. माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस आहे हा. माझ्यासारख्या हँडसम माणसाच्या नशिबात शेवटी हेच यायचे होते का? माझ्यासारख्या हिरोसोबत हिला फर्स्ट नाईट हवी आहे म्हणे. अरे, दुपारी माझ्या अंगावर पडून हिने माझी अब्रू घ्यायचा प्रयत्न केला होता. आता रात्री काय धुमाकूळ घालणार आहे काय माहिती ही राक्षसी. अरे रणवीर, सध्या तू तिचा नवरा आहेस, हेच तुझे कर्म आहे, पण मी हिच्यासमोर अशी हार का मानू? मी का घाबरू हिला? माझे प्रतिष्ठा आणि प्रेस्टीज लेवलचे काय होईल मग? नाही, मी अजिबात हिला घाबरणार नाही. येऊ दे त्या शूर्पणखेला, आज तिला चांगलीच अद्दल घडवतो. तितक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. तो लगेच आपल्या शर्ट नीट करून व्यवस्थित बसतो. रणवीर विचार करतो की काहीही झाले तरी तूच स्वतःहून पुढे जाऊन हिच्यासोबत फर्स्ट नाईट करायला रेडी झाल्यासारखं दाखव रणवीर. तेवढ्यात निधी दरवाजा व्यवस्थित बंद करून हळूच पावले टाकत पुढे येते आणि रणवीरच्या समोर लाजत उभी राहते. निधी अतिशय लाजत आणि पायाच्या अंगठ्याने जमीन काजवत बोलते. अहो, हे घ्या दूध प्या, तुम्ही थोडे प्या आणि मला पण थोडे द्या. रणवीर मनात विचार करतोय की बाप रे, ही ब्रह्मराक्षसी चक्क लाजत आहे. देवा, आत्ताच्या आत्ता माझे डोळे फुटून का जात नाहीत? अजून काय काय बघायचे बाकी आहे माझ्या नशिबात. ही नक्कीच कोणता तरी मोठा प्लॅन करून आली आहे. माझ्यासारख्या चांगल्या माणसाचा ताबा घेऊन आमच्या घरात राहून इथेच पाळणा बांधून माझी सगळी प्रॉपर्टी हडप करायचा विचार आहे हिचा. रणवीर चिडून वरडतो. हे बघ, काय आहे हे सगळं? हा कोणता नवीन ड्रामा लावला आहेस तू? तुझे हे असे लाजणे पाहून माझे डोळेच फिरत आहेत. निधी अतिशय लाजत आणि नकरा करत बोलते. अहो, असं काय करताय? आज आपली फर्स्ट नाईट आहे. फर्स्ट नाईटमध्ये पत्नी लाजली नाही तर कसं होणार? आधी तुम्ही दूध प्या, शांत वाटेल, असे म्हणत तिने दुधाचा ग्लास पुढे केला. रणवीर रागाच्या भरात तिच्या हातातून ग्लास घेतो आणि जोरात टेबलावर आपटतो आणि रागाने वरडतो. हे बघ, माझ्यासमोर तुझा हा ड्रामा अजिबात चालणार नाही. गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन बस, नाहीतर मी काय करेन हे माझं मलाच माहीत नाही. निधी साडीच्या पदराचे टोकं बोटावर गुंडाळत लाडीगोडीने बोलते. तुम्ही काय करणार आहात ते मला चांगलंच माहीत आहे. सासूबाईंनी मला पुढच्या 1 वर्षात माझ्या हातात बाळ हवंय असं सांगितलं आहे. बिचाऱ्यांची ही इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्यच आहे ना.
आता रणवीर मनात विचार करतोय की अरे देवा, माझ्या कानातून जणू रक्तच यायला लागलं आहे. हिचं हे बोलणं ऐकण्यापेक्षा अमेझॉनवरून दोरी ऑर्डर करून गळफास लावून घेतलेला बरा, असं मला वाटतंय. निधी रणवीरच्या अगदी जवळ जात आणि त्याला चिडवत बोलते, अहो खूप लेट झाला आहे. सकाळ होऊन जाईल, लवकर सुरू करूया ना. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूपांतर परमनंट मॅरेजमध्ये होऊन जाऊ दे. आपण दोघं आणि आपले बाळ, आपली एक हॅपी फॅमिली, असे म्हणत ती थेट त्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीवर काजवू लागते. रणवीर मनात विचार करतोय की ओ हो, मी हिच्या अंगाला हात लावणार नाही. ह्या एकाच खात्रीवर मॅडम इथे इतका मोठा ड्रामा करत आहेत तर सगळं समजलं मॅडम मला. आत्ता माझं गेम काय आहे तो बघच तू. तो लगेच पुढे होऊन तिला आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलून घेतो आणि तिला थेट बेडवर पाडत टोमणे मारत बोलू लागतो, अरे रे रे स्वीटी, एवढी घाई कशाला? अशा शेकडो रात्री आपलीच वाट पाहत आहेत आणि मी कुठेतरी वाचले की थेट किस केल्याने मुलं होत नाहीत. आधी छान गप्पा मारून सुरुवात करूया ना. त्याचे ते बोलणे ऐकून तिचा चेहरा एकदम गळून गेला. रणवीर हळूच तिच्यावर झुकत तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो आणि मनात विचार करतोय की माझ्यासोबत नाटक करते काय? आता दाखवतो हिला की खरा ड्रामा काय असतो तो. रणवीर तिला चिडवत बोलू लागतो, वाव माझी राणी, किती सुंदर रेडी झाली आहेस तू. तुला फक्त पाहतच राहावेसे वाटते. माझी वाईफ आहेस तू, काही परकी नाहीस. तुझे हे सुंदर ओठ मला सतत आकर्षित करत आहेत, असे म्हणत तो तिच्या गालावर किस करतो. ती रागाने लालबुंद होऊन त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागते. रणवीर हसत मनात विचार करतोय, ओ हो, सासूबाईंना बाळ हवे आहे ना, आता खऱ्या खेळाला सुरुवात होईल. निधी घाबरून अडकळत बोलते, ए हे काय करतोयस तू? रणवीर तिच्या ओठांच्या अगदी जवळ जात बोलतो, तेच तर स्वीटी, तूच तर म्हणालीस ना की लेट होत आहे, लवकर सुरू करूया, असे म्हणत तो तिच्या अजून जवळ जातो. ती भीतीने आपले डोळे घट्ट बंद करून घेते आणि तो तिचे ओठ आपल्या ओठांच्या जवळ आणतो. रणवीरचे मन त्याला विचारते की अरे रे रणवीर, तू खरंच हिला किस करणार आहेस की काय? हो, माझ्या वाटेला तर कोणी गेलं तर त्याचे परिणाम काय होतात हे हिला समजलेच पाहिजे. हे आज हिच्या चांगलंच लक्षात यायला हवे. इथून पुढे हिने मला त्रास देण्याचे धाडस कधीच करू नये. वाटल्यास यानंतर मी माझं तोंड डेटॉलने धुवून घेईन. रणवीर दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्श करणार तितक्यात अचानक जोरात फटाके वाजल्यासारखं धडाधड आवाज येतो होतो. दोघंही भीतीने दचकून धाडकन उठून बसतात. तो आवाज काही थांबत नव्हता. तो कान बंद करून घेतले तर ती भीतीने त्यालाच घट्ट बिलगली. रणवीर मनात विचार करतोय की आमच्या बेडच्या खाली लवंगी फटाक्यांची माळ. दुसरं कोण असणार? त्या साहित्य माकडीनेच हे काम असणार. त्याला प्रचंड राग आला होता. साहित्या बाहेरून हसत वरडते, काय दादा, तुमचं किसमिस झाले की नाही? रणवीर तिला दूर लोटत चिडून बोलतो, ए सोड मला, ही एकतर अगदी लहान माकडासारखी मला चिकटून बसली आहे. निधी घाबरून बोलते, अहो आधी खाली काय आवाज येतोय ते तर बघा. रणवीर बेडवरून खाली उतरतो आणि खाली वाकून बघतो. ती बेडवरच बसून खाली डोकावून पाहत असते. रणवीर मनात विचार करतोय, फटाक्यांची माळ जळून खाक झाली आहे, पण ह्या लहान पिशाच्याने याला आग कशी लावली असेल? फटाक्याच्या टोकाला पेपरची लांब दोरी बांधून ती दरवाज्याचं कालवून बाहेर सोडली होती. बाहेर उभी राहून हिने आग लावली आहे आणि इथे फटाके फुटले आहेत. अभ्यासात एखाद्या सब्जेक्ट पास करता येत नाही हिला, पण अशा कोड्या करण्यात मात्र अगदी एक्सपर्ट आहे. आज हिचे हे भूत मी उतरवतोच की नाही बघा. तितक्यात बाहेरून आईचा आवाज येतो, रणवीर काय आहे तो आवाज? तो लगेच पुढे जाऊन दरवाजा उघडतो. रणवीर चिडून आईला सांगतो, तुझ्या लाडक्या मुलीने केलेले प्रताप आहेत हे. बेडच्या खाली फटाक्यांची माळ लावून ठेवली होती तिने. कशाला हिला ही रूम रेडी करायला सांगितली होती? कुठे आहे ती? आज तिची चांगलीच हजेरी घेतो मी.
मग लता त्याला समजावत बोलतात, आत्ताच ती दावत खाली गेली, लहान आहे ती म्हणून काहीतरी कोडी केली असेल, आता सोडून दे तुझा तो राग. बिचारी माझी सून आता तुझी वाट पाहत असेल. जात असे म्हणत आईने त्याला पुन्हा आत ढकलले आणि दरवाजा बंद करून घेतला. रणवीर मनात विचार करतोय, ह्या मुलीने आमच्या घरात पाऊल ठेवल्या क्षणापासून नाटक कंपनी वाटणारे आमचे घर आता थेट टॉकीज बनले आहे. माझेच कर्म खोटे. रणवीर परत येतो आणि तिच्या शेजारी जाऊन बसतो. निधी कपाळावर हात मारून घेत बोलते, बाप रे, काय चालू आहे तुमच्या घरात? एकाहून एक सगळे एक्स्ट्रॉर्डिनरी नमुने भरले आहेत इथे. रणवीर तिला सुनावत बोलतो, तू तरी कुठे कमी आहेस? माझा जीव खायलाच तर आले आहेस ना तू इथे. निधी तोंड मुरडत बोलते, आ हा हा, मी काय तुझी वाईफ होण्यासाठी एका पायावर उभी राहून नवस करत होते की काय? रणवीर तिच्याकडे रागाने डोळे वटारून बघू लागतो. तितक्यात तिच्या नाकात चमकणारी नथ खूपच सुंदर दिसते. तेवढ्यात निधी त्याला टोकत बोलते, काय माझ्या नथीकडे असे काय डोळे वटारून बघतोयस? तसं बघू नकोस, माझ्या नथीला दृष्ट लागेल. रणवीर देखील तिला चिडवण्यासाठी बोलतो, दृष्ट लागायला तुझे नाक म्हणजे काय चाप्याची पूल आहे का? त्याचे हे बोलणे ऐकून रागाने तिचे नाक परत लाल होते आणि तिचा पारा चढल्यामुळे ती लगेच त्याला प्रत्युत्तर देते, तुझे नाक काय अगदी टोलेजंग आहे का? आधी आरशात जाऊन स्वतःचा चेहरा बघ. तुझ्या नाकात तर 2-3 किलो तांदूळ सहज मावतील एवढी मोठी छिद्रे आहेत त्याची. रणवीर मनात विचार करतो, ओ हो, हिचे तोंड म्हणजे नुसती मशीन आहे. प्रत्येक गोष्टीला हिला उलट उत्तर द्यायला अगदी रेडी असते ही राक्षसी. रणवीर वैतागून बोलतो, बाप रे वही, किती बोलतेस तू? मला श्वास घेण्यासाठी तरी थोडं गॅप दे. तू काय माझा नाकाची कोली मोजायला आली आहेस का? नुसती वाट 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 चालली आहे तुझी. निधी त्याच्यावर डपारत बोलते, आणि तू तरी माझ्या नाकाची रुंदी मोजली आहेस का? असे म्हणत ती थेट त्याच्या अंगावरच धावून येते. तितक्यात वरून प्लॅस्टिकची एक बनावट पाल तिच्या अंगावर येऊन पडते. तो मनात विचार करतो की हे सुद्धा नक्कीच त्या लहान पिशाच्याचं म्हणजेच साहित्याचेच काम असणार. ती पाल बघून भीतीने वरडती थेट त्याच्या अंगावरच उडी मारते. त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेजवळ जातात आणि तिचे कपाळ त्याच्या कपाळाला स्पर्श करते. रणवीर रागाने वरडत, काय ग, खूप जास्त एटिट्यूड दाखवते आहेस. पत्नी म्हणून आली आहेस म्हणजे तुला पंख फुटले की काय? या घरात ब्युटी क्वीन सारखे मिरवायचे असं प्लॅन केला आहेस का? मी एक चुटकी वाजवली तर माझ्या पत्नीचे नाटक करायला 100 मुली लाईन लावून उभे राहतील. पण तुझ्या मॅटरमध्ये मी पसत केलो. तुला चांगला धडा शिकवूनच मी इथून बाहेर काढणार. दोघांच्या भांडणामध्ये तिची साडी निसटत होती. तिला खूप अकवर्ड वाटत होते. त्यात तो तिच्या खूप जवळ होता. तिला लाज वाटल्यामुळे तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. पण चुकूनही त्याची नजर दुसरीकडे वळत नव्हती. ह्याच एका गोष्टीचं हिमतीवरती त्याच्यासोबत राहू शकते. तो तिला कितीही टॉर्चर करायचा प्रयत्न करो, ती मागे हटणार नव्हती. कारण तिला माहीत होते की तो कितीही तिच्यावर वरडला तरी तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करणार नाही किंवा तिच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. मुलींच्या बाबतीत हा कितीही चांगला असला तरी याने पैशाचे भूत डोक्यावर बसवून ठेवले आहे ना. निधी तिच्या अंगावर झुकलेल्या रणवीरला लगेच मागे ढकलून उठून बसते आणि आपली साडी नीट करते. तो दुसरीकडे तोंड करून बसतो. रणवीर तिच्याकडे न बघता बोलतो, मी काहीही पाहिलेले नाही, नंतर माझ्यावर ओरडू नकोस. निधी त्याच्याकडे पाहत म्हणते की आता मी काही बोलले का? रणवीर जागीरदार अत्यंत गंभीर होत, मला माहीत आहे ग, ह्याच हिमतीवर तू माझ्या अंगावर पडत असतेस आणि मला टॉर्चर करत असतेस. माझ्या सहनशीलतेलाही एक मर्यादा आहे. नंतर काही कमी जास्त झाले तर मी जबाबदार असणार नाही, लक्षात ठेव. त्याचे हे बोलणे ऐकून तिला हसू येते. निधी डोळा मारत आणि हसत म्हणते, राहू दे, कमी जास्त झाले तर होऊ दे.
पण संपत्तीची वाटणी करताना कमी जास्त होता कामा नये. मला अर्धी आणि तुला अर्धी. ती संपत्तीबद्दल बोलत असताना रणवीरचा चेहरा वाळल्यासारखा झाला होता. त्याचा तो चेहरा पाहणे ही एक वेगळीच मजा होती. ज्या पैशाला हा आपले आयुष्य समजतो आहे तोच पैसा ह्याचा नाकारतेपणाचे कारण आहे, हे ह्या मूर्खाला का समजत नाहीये. रणवीर तिच्याकडे पाहत रागाने बोलतो, अगं तुझे खूप जास्त झाले आहे आत्ता. निधी तिच्या कमरेला साडीचा पदर कोचत आणि त्याच्या जवळ जात बोलते, काय काय हो, काय करणार आहात तुम्ही. रणवीर जागीरदार तिला अचानक जवळ ओढत आणि मिठी मारत बोलतो, इतके सगळे झाल्यावर मी गप्प बसेन का. तू मला वारंवार चिडवत आहेस ना. बर, तुझ्या आशेवर पाणी कशाला फेकायचे. आता मी काहीच केले नाही तर कसे चालेल सांग. मगाशी जे काही करत होतीस ना तेच कंटिन्यू करूया, ओके ना बेबी. आता मुले बाळे आणि संपत्ती हे सगळे नंतर बघूया. तो तिला बेडवर पाडतो आणि तिच्या अंगावर झोपतो. निधी मनात विचार करते की अरे रे रे, ह्याने तर माझेच अस्त्र माझ्यावरच उलटवले. मला ह्याची काय गरज होती. घरात शिरलेल्या बेडकाला पळवून लावण्यासाठी सापाला जागा दिल्यासारखे झाले. आत्ताच मी मनातल्या मनात मुलींच्या बाबतीत हा खूप चांगला आहे म्हणून ह्याला विनाकारण बिल्डअप देत होते. हा सगळा माझा भ्रम होता. याने बहुतेक गुगलवर सर्च करून शोधले असावे की फक्त किस केल्याने मुले होत नाहीत. बरोबर ना निधी. ह्याचा चेहरा किती निष्पाप दिसतो आहे. हा तर बोट दिले की हात गिळणारा राक्षस निघाला. निधी घाबरत आणि दूर होण्याचा प्रयत्न करत बोलते, हे बघा माझ्यापासून दूर राहा, नाहीतर मी जोरात वरडेन. तिचे हृदय जोरात धडधडू लागले होते. रणवीर जागीरदार तिच्याकडे पाहत मिश्किलपणे बोलतो, वरड बघू. आज आपली फर्स्ट नाईट आहे ना बेबी. ही वेळ वारंवार येत नसते. या दिवसाच्या आठवणीसाठी कमीत कमी एक किस तरी पाहिजे ना बेबी. निधी पूर्ण हिंमत एक पटून आणि मोठ्या आवाजात बोलते, शी, आधी तुझी ही गवतासारखे वाढलेली मिशी शेव करून ये. मला स्पर्श केलास तर तुझं शनी फिरला म्हणून समज. मी अजून सेंचुरी मारलेली नाही, लक्षात ठेव. त्यानंतर निधी स्वतःशी विचार करते, पण हा राक्षस एवढ्याशा धमकवण्याने घाबरणारा कुठला. रणवीर जागीरदार पुढे सरसावत बोलतो, अच्छा असे आहे का. मग मी पण बघतोच तू माझे डोके फोडून सेंचुरी कशी मारतेस ते. तो तिला किस करण्यासाठी जवळ येतो तेव्हा निधी लगेच तिचे तोंड दुसरीकडे फिरवते. निधी स्वतःशी विचार करते, अरे रे, आता हा काही केले ऐकणार नाही. काहीतरी ड्रामा करावंच लागेल. हो, डोळ्यातून 2 थेंब पाणी गाळायचे हाच एक उपाय आहे. हीच पुरुषांची सर्वात मोठी वीकनेस असते. निधी रडण्याचा प्रयत्न करत डोळे घट्ट मिटून घेते. तिला पाहून त्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो लगेच तिच्यापासून दूर सरकतो. रणवीर तोंड वाकडे करत बोलतो, आता तरी गप्प बस. पुन्हा माझ्या नादी लागलीस तर गळा दाबून टाकीन तुझा. आता मला खूप टायर्ड वाटत आहे. निधी स्वतःशी विचार करते, उश, माझी आयडिया शेवटी वर्कआउट झाले. निधी डोळे मिचकावत आणि त्याला पुन्हा चिडवत बोलते, काय हो, खूप टायर्ड झालात का. रणवीर जागीरदार चिडून बोलतो, हे बघ, मी तुला आधीच वॉर्निंग दिली आहे. पुन्हा सेपूट हलवू नकोस. तुझी लाज आणि अब्रू कोणत्या देशाच्या टूरवर गेली आहे कुणास ठाऊक. सी तुझ्यावर. निधी स्वतःशी विचार करते, माझी लाज अब्रू दुसऱ्या देशाच्या टूरवर गेली असेल तर ह्याची लाज आणि अब्रू केव्हाच सुसाईड करून मरून गेली आहे. पुन्हा उत्तर दिले तर भांडण वाढेल म्हणून निधी बेडच्या एका कोपऱ्यातच अंगाचे मुके करून झोपून राहते. रणवीर पुन्हा नवीन खटखट सुरू करत बोलतो, इथे का झोपली आहेस. निधी रागवत बोलते, मग काय तुझं डोक्यावर झोपू का. रणवीर जोरात ओरडत बोलतो, हो, तू तर त्याचीच वाट बघत असणार ना. आधीच माझ्या डोक्यावर बसून मिरवत आहेस, आता झोपायची पण इच्छा आहे का तुझी. निधी टोमणा मारत बोलते, हो, तुम्ही मोठे महाशिव आहात ना, जसे काही तुमच्या डोक्यावर मला जागा द्यायला. रणवीर रागाने बोलतो, हे बघ,
तुझ्यासोबत भांडून माझे तोंड दुखायला लागले आहे. जाऊन सोफ्यावर झोप. निधी चादर पांघरून झोपत बोलते. अजिबात नाही. आधी सांगितलेले विसरलात का? ह्या रूमवर आणि ह्या बेडवर माझा पण अधिकार आहे. मी इथेच झोपणार. तू कितीही वरडलास तरी काही फरक पडत नाही. रणवीर तिच्या पाठीवर जोरात बुक्का मारतो. ती वेदनेने तोंड वाकडे करते पण पांघरून बाजूला करत नाही. रणवीर दोघांच्या मध्ये उशी ठेवत आणि दुसरीकडे तोंड करून झोपत बोलतो. झोप पण सकाळी उठल्यावर फिल्म स्टाईलमध्ये माझ्या छातीवर झोपलेली दिसली ना किंवा माझ्या जवळ आलीस तर तुझा हा ड्रामा मी सहन करणार नाही. तुला उचलून खिडकीच्या बाहेर फेकून देईन, लक्षात ठेव. निधी हळूच पांघरून बाजूला करून पाहते. तो तिच्याकडे पाठ करून झोपलेला असतो. निधी स्वतःशी विचार करते, त्याला एक चांगला बुक्का मारावा. ती त्याला मारण्यासाठी हात वर करते पण तो कूस बदलतो तेव्हा ती लगेच पुन्हा चादर ओढून झोपून जाते. सकाळी डोळे उघडताच रणवीर अंग मोडून उठून बसतो. रणवीर स्वतःशी विचार करतो की ही पिशाच अजूनही म्हशीसारखी पडून आहे. 8 वाजून गेले तरी हिला काहीच पडलेले नाही. काय हिच्या बापाचे घर समजले आहे की काय? कशी महाराणीसारखी झोपली आहे बघा. सकाळी सकाळी हिचा मूड खराब केला तर मला दूध प्यायल्यासारखी ताकद मिळते. काल दिवसभर भांडून ह्या नौटंकी राणीने मला पूर्णपणे टायर्ड करून टाकले आहे. रणवीर पुन्हा बेडवर आडवा होतो आणि दोघांच्या मध्ये असलेली उशी बाजूला सारून तिच्या जवळ सरकतो. तो मुद्दाम तिला जोरात धक्का देऊन बेडवरून खाली पाडून देतो. निधी अर्धवट झोपेतच तिची कंबर पकडत आणि कुरकुर करत बोलते, शी मूर्खा, मला धक्का का दिलास? रणवीर जंबाई देत उठून बसतो आणि मिश्किलपणे बोलतो, मी कुठे धक्का दिला बेबी? मला बेडवर इकडून तिकडे लोळायची सवय आहे. कालच आपले लग्न झाले आहे आणि तू हट्ट करून माझ्या बेडवर येऊन झोपले आहेस. हे मी विसरलो होतो. निधी रागाने उठून उभी राहते आणि बोलते, मला बेडवरून खाली पाडल्यास ना, याचा योग्य तो रिवेंज मी नक्कीच घेईन. लिहून ठेव कुठेतरी. ही निधी कुणाचेच देणे बाकी ठेवत नाही. रणवीर तिला चिडवत आणि अंग मोडून उठत बोलतो, अरे रे, मी तर खूप घाबरलो. सोड घ्यायला आलेली नागिन आहेस तू जणू. पण ही कोणत्या सीझनची नागिन आहे ते काही समजले नाही. जाऊ दे. तो आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये जाऊ लागतो आणि मागे वळून बोलतो, माझ्या तोंडाकडे काय बघतेस? बेडशीट नीट गडी करून ठेव, असे म्हणत बाथरूममध्ये निघून जातो. निधी स्वतःशी विचार करते, या नासक्याने माझी कंबर दुखवून ठेवली. मी ह्याला सहज सोडणार आहे का? ह्याचा दुप्पट त्रास ह्याला सहन करावा लागेल. अरे माझ्या मुन्नूचे काय झाले असेल कुणास ठाऊक. तो सूरज त्याला वेळेवर जेवण देत असेल की नाही. त्याला पण मी इथेच बोलावून घेईन. निधी स्वतः बेडशीटची गडी घालते आणि रूम क्लीन करते. तो आंघोळ करून आल्यावर ती पण बाथरूममध्ये जाते. निधी देखील आंघोळ करून बाहेर येते. तोपर्यंत रणवीर ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तो आरशासमोर उभा राहून केस विंचरत आणि परफ्यूम मारत असतो. नंतर तो आपल्या दाढीवरून हात फिरवत आरशात स्वतःला न्याहाळत असतो. निधी स्वतःशी विचार करते, हो, काल मी ह्याला म्हटले होते की तुझी दाढी एखाद्या गवतासारखे वाढली आहे. ते ह्याने खूप सिरियसली घेतलेले दिसते आहे. निधी तिचे ओढले केस वाळवत त्याला ऐकू जाईल अशा आवाजात बोलते. आरशात कितीही वेळ पाहिले तरीही कावळा काही पोपट होत नाही. रणवीर आरशातूनच तिच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकतो. निधी त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिथेच उभी राहते. रणवीर आरशातून तिच्याकडे पाहत चिडून बोलतो, कितीही वेळा आंघोळ केली तरी गोरीला काही सुंदर मुलगी बनवू शकत नाही. निधी रागाने मुठी आवळून त्याच्याकडे एकटाक पाहते. रणवीर खोली बाहेर पडताना जोरात बोलतो, माझ्या तोंडाकडे काय बघतेस? गोरीला, लवकर रेडी होऊन खाली ये. निधी स्वतःशी विचार करते, ए देवा, आता ह्यापुढे मला जास्त संयम दे. नवऱ्यालाच मारून टाकलेली बायको म्हणून पुढच्या दिवसाची हेडलाईन बनायला नको म्हणजे मिळवले. निधी लवकर रेडी होऊन खाली येते. तिथे सगळेजण नाश्ता करण्यासाठी जमलेले असतात. ते सगळे तिच्याकडे एकटाक पाहत असतात. निधी स्वतःशी विचार करते,
माझ्या चेहऱ्यावर काय माकड नाचत आहे की काय? हे सगळे असे का पाहत आहेत? लता कौतुकाने आणि हसत बोलते, निधी बाळा इथे येऊन बस, मी तुला नाश्ता वाटते. साहित्यामध्येच तोंड घालत आणि डोळे मोठे करून बोलते, आता तुला स्वयंपाक करायचा त्रास घ्यायची काहीच गरज नाही आहे. तू काळजी करू नकोस. आता झाडू मारणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे आणि भांडी घासणे हे सगळे काम तुझी ही सूनच करेल. निधी स्वतःशी विचार करते, अरे रे, ही गरबुडवी तर मला कामाची कॉन्ट्रॅक्ट द्यायलाच आल्यासारखी बोलते आहे. थांब, तुला आता चांगले चद्दल घडवते. निधी चेहऱ्यावर कोठे हसू आणत बोलते, हो सासूबाई, आता घरातील सगळी कामे मीच करेन. आम्ही हनीमूनवरून परत येईपर्यंत फक्त तुम्ही थोडे सांभाळून घ्या, तेवढे पुरेसे आहे. रणवीरचे हे ऐकून डोकेच भडकते. रणवीर आश्चर्याने आणि मोठ्या आवाजात बोलतो, हनीमून? निधी हसत आणि त्याच्याकडे पाहत बोलते, हो रे, तुम्हीच तर म्हणाला होता ना की इथे ती साहित्य नावाची कटकट खूप त्रास देते आहे, म्हणून आपण 1 महिन्यांसाठी हनीमूनला जाऊया. निधी कोणालाही न दिसता रणवीरला डोळा मारत बोलते, हो तर जाऊया ना आपण. कुठे जायचे ते तुम्हीच सांगा ना. रणवीर मिरची खाल्ल्यासारखं चेहरा करून तिच्याकडे रागाने पाहत राहतो. तिथे जमलेले बाकीचे सगळेजण हळूच घालातल्या घालात हसू लागतात. आजी कौतुकाने आणि थोडी थट्टा करत बोलते, काय ग माझ्या राजाची राणी, एवढी घाई लागली आहे वय? आमच्या काळात नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायला पण लाज वाटायची. तू तर सगळ्यांसमोर हनीमून बद्दल उघडपणे बोलत आहेस. तुझी ही लक्षणे बघून तर असे वाटते आहे की पुढच्या 4 महिन्यातच तू मूल जन्माला घालशील. निधी स्वतःशी विचार करते, अरे बाप रे, ह्या म्हातारीला तरी हनीमूनचा अर्थ काय आहे ते नीट समजले आहे की नाही कोणास ठाऊक. रणवीर स्वतःशी विचार करतो, अरे देवा, ही बडबडी कुठून माझ्या गळ्यात पडली कुणास ठाऊक. सगळ्यांसमोर हनीमून बद्दल बोलते आहे. हिला हनीमूनला घेऊन जावे आणि एखाद्या डोंगरावरून खाली ढकलून द्यावे, म्हणजे पीडा कायमची टाळेल आणि मला शांतता लाभेल. आजी हसत आणि रणवीरकडे पाहत बोलते, काय रे माझा राजा, तुझी बायको तर खूपच हुशार निघाली. वर्ष संपायचं आतच तुझ्या हातात मूल आणून देईल बघ. आजीचे हे बोलणे ऐकून रणवीरला त्याचे डोके डायनिंग टेबलवर आदळून जीव द्यावासा वाटतो. तो आपला सगळं राग गिळत त्याकडे डोळे मोठे करून पाहतो. निधी तिच्या भुवया उडवत बोलते, आजी, काळ खूप बदलला आहे आता. नवऱ्याचे नाव ऐकले की लाजून पाय जमिनीवर घासण्याचे दिवस केव्हाच गेले. तुम्हाला हनीमूनचा अर्थ अगदी बरोबर समजला आहे. तुम्ही पण खूप अपडेट आहात जणू. रणवीर स्वतःशी विचार करतो, अरे देवा, ही राक्षसी माझ्या घरच्यांना पण बिघडवायला लागली आहे. ही हे घर सोडून जाईपर्यंत अजून काय काय अघटित घडणार आहे कुणास ठाऊक. तिचे हे धाडसी बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेजण तोंडात बोटे घालून तिच्याकडेच पाहत राहतात. साहित्या डोळे मोठे करत आणि आश्चर्याने विचारते, वहिनी, खरंच तुम्हीच बोलत आहात का हे? काल तर तुम्ही खूप सायलेंट होता ना. निधी मिश्किलपणे बोलते, साहित्या, वायफाय ऑन केल्या केल्या लगेच कनेक्ट होत नाही ना. आधी नेटवर्क आहे का ते तपासावे लागते, मग थोडे लोड होऊन त्यानंतर वर्क व्हायला सुरुवात होते. सासूबाई, मी अशीच राहते नेहमी, तुम्हाला काही अडचण नाही ना? नाहीतर तसे सांगा तुम्ही, तर मी सिरियस सुनेसारखी नेहमी डोके खाली घालून नवऱ्याची सेवा करत राहीन. असे म्हणत निधी पुन्हा एकदा रडण्याचा ड्रामा करू लागते. रणवीर स्वतःशी विचार करतो, अरे बाप रे, हिच्या नाटकाला ऑस्कर अवॉर्ड दिला तरी तो कमीच पडेल. लता मोठ्या प्रेमाने बोलते, अरे रे, तसले काही काम करायची काहीच गरज नाही बाळा. माझ्या मुलाला तुझ्यासारखीच स्मार्ट मुलगी हवी होती. तू जशी आहेस तशीच राहा, आम्ही काहीच बोलणार नाही. रणवीर स्वतःशी विचार करतो, शेवटी हिने खणलेल्या खड्ड्यात घरातील सर्व शेळ्या स्वतःहून जाऊन पडल्याच म्हणायच्या.
आता ही एका बोटावर सगळ्यांना नाचवणार नक्की. साहित्या रणवीरच्या जवळ येते आणि त्याच्या कानात पुटपुटत हसून बोलते, दादा, तुझे तोंड काय आहे? तव्यावरून उतरलेल्या शिळ्या पुरणपोळीसारखे झाले आहे. कालची फर्स्ट नाईट नीट झाली नाही की काय? रणवीर स्वतःशी विचार करतो, ह्या घरात मी सगळ्यांसाठी एक कॉमेडी पीस बनून राहिलो आहे. सी माझ्या नशिबावर. लता रणवीरकडे पाहत बोलते, अरे रणवीर, बिचारी माझी सून हनीमूनला जाण्यासाठी किती उत्सुक आहे. मग तू हिला कुठे घेऊन जाणार आहेस? तेव्हा रणवीर चिडून आणि तिरस्काराने बोलतो, हो का? अफगाणिस्तान की युक्रेन? विचारून घ्या तुमच्या लाडक्या सुनेला कुठे जायचे आहे ते. त्याचे हे उत्तर ऐकून सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहतात. निधी मात्र गाव जळो की काही हो, आपले काय जाते, अशा आविर्भावात नाश्ता पोटात ढकलत असते. साहित्य तिचे हसू दाबत आणि रणवीरला चिडवत बोलते, वहिनी, दादा विचारतो आहे की तुला हनीमूनसाठी अफगाणिस्तानला जायचे आहे की युक्रेनला? निधी तिच्या भुवया उडवत आणि रणवीरकडे पाहत बोलते, दोन्ही नको, आपण पाकिस्तानला जाऊया, तसंही ते शेजारीच आहे ना. रणवीर स्वतःची विचार करतो, हो शेजारीच आहे ना. पाकिस्तान काय हिच्या काकांचे घर आहे की काय? हिला तिथेच नेऊन टेरेस लोकांना विकून येतो. तिचे हे बोलणे ऐकून तिथे जमलेले सगळेजण मोठ्याने हसू लागतात. लता कौतुकाने बोलते, खूपच छान बोलतेस बाळा. माझ्या मुलाला तुझ्यासारखीच मुलगी हवी होती. काहीही म्हणा, पण ह्या बाबतीत त्याचे सिलेक्शन सुपर आहे. रणवीर स्वतःशी विचार करतो, हिने तर माझ्या आईलाच एका चुटकीसरशी आपल्या जाळ्यात वडले आहे. आता ही खरोखर लग्न करून सासरच्या घरात गेल्यावर त्या घरची काय अवस्था होणार आहे कुणास ठाऊक. नाश्ता करून रणवीर खोलीत येतो आणि हिचा चांगलाच क्लास घ्यायचा ह्या विचाराने तिची वाट पाहत थांबतो. शेवटी नाश्त्याचे डेकर देत महाराणी खोलीत अवतरतात. रणवीर टोमणा मारत बोलतो, पोट भरले का मॅडम, की अजून 2 एक्स्ट्रा आयटम्स मागवून देऊ? निधी तिच्या करंगळीने कान क्लीन करत बोलते, सध्यापुरते ठीक आहे, पुढे काही हवे असेल तर नक्की सांगेन. रणवीर स्वतःशी विचार करतो, हे देवा, इतके दिवस मी हिच्यासोबत काम केले आहे, पण हिची विकनेस काय आहे हे मला अजूनपर्यंत समजलेले नाही. रणवीर डोळे मोठे करून बोलतो, काल रात्री एवढी पसंत पडणारी फर्स्ट नाईट झाली की पुरेशी नव्हती का? की आता हनीमूनला पण जायचे आहे? निधी लाजत बोलते, हो तर, ती तर माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारखी दिवस आहे. तुझ्यासोबत हनीमूनला जायला मला काही खूळ लागले आहे का? माझ्या हातातून भांडी घासून घेण्याचे टॅलेंट आहे ना तुमच्या घरातल्यांचे. म्हणून सगळ्यांचे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मी हनीमूनचे नाव काढले होते. बाकी महाराजांना वाटले असेल की मला मोठी आशा सुटली आहे, तसे काही नाही. रणवीर वैतागून तिच्या डोक्यावर हलकी टपली मारतो. रणवीर तोंड वाकडे करत बोलतो, ओ हो, ही तर मोठी ऐश्वर्या राय लागून गेली जणू. आशा म्हणे आशा. तुला मी इथे माझी पत्नी बनवून नाटक करायला आणले आहे, मग घरातली सगळी कामे तूच करणार ना? फक्त खाऊन पिऊन सुस्तवलेल्या म्हशीसारखी फिरता येईल असे वाटले की काय? तू काही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली नाही, कोणी वाली नसलेली, कचऱ्याचं ढिगाऱ्यात वाढलेली मुलगी आहेस तू. तुला एवढी चरबी सोबत नाही. भिकाऱ्याला ऐश्वर्य भेटली तर तो मध्यरात्री छत्री धरून फिरेल अशी तुझी अवस्था झाली आहे. रणवीर स्वतःशी विचार करतो, मी हिला फक्त चिडवण्यासाठी हे बोलतो आहे, पण ही अलीकडे खूप जास्तच बोलायला लागली आहे. हिला पाहिले तर ही कुठल्या गरीब घरातून आलेली मुलगी वाटते का? गरीब मुलींच्या अंगात जी नम्रता आणि नाजूकपणा असतो तो ह्या गोरिलामध्ये अजिबात दिसत नाही. निधी रागाने पणपणत बोलते, हे बघ, पुन्हा पुन्हा तेच बोलून मला चवतळायला लावू नकोस. हो, मला आई वडील नाहीत आणि कोणी वालीही नाही, पण तुझ्याकडे सगळे असून काय उपयोग? तू कोणाशीही प्रेमाने बोलत नाहीस, कुणाला वेळ देत नाहीस, दिवस रात्र फक्त काम आणि काम.
नेहमी पैशाच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यासारखं वागत असतोस. तुझ्यासारख्या माणसाला फॅमिलीची काय गरज आहे? तेवढ्यात रणवीर रागाने तिचा हात पकडून जोरात फिरगाळत आणि तिला सोफ्यावर ढकलत चिडून बोलतो, खूप चरबी आले आहे ना तुला? माझ्या फॅमिलीसोबत मी कसाही वागो, तुला त्याचे काय करायचे आहे? तू इथे फक्त पैशासाठी आली आहेस हे लक्षात ठेव. मोठी सावित्री असल्यासारखे पोज देऊ नकोस. तुझे काम जितके आहे तितकेच बघितलेस तर तुझ्यासाठी चांगले होईल. निधी सोफ्यावर पडत रागाने बोलते, राक्षस आहेस तू. रणवीर आपली वॉच बांधत आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार होत बोलतो, हो माझ्यासोबत आली आहेस म्हणजे तू पण काही कमी नाहीस. तू पण एक मोठी राक्षसीच आहेस. निधी पुन्हा चिडून बोलते, मोठा पापी आहेस तू. तुझे कधीच चांगले होणार नाही बघ. रणवीर स्वतःशी विचार करतो, हो आली मोठी महाराणी. हिने शाप दिला आणि मी लगेच जळून खाक होतो. रणवीर आपली बॅग उचलत आणि बाहेर पडत हसून बोलतो, ठीक आहे, माझे पाप वाटून घेण्यासाठी अर्धांगिनी म्हणून तू आहेस ना सोबतीला. निधी शांतपणे वरडत बोलते, सगळ्यांच्या भावनांना खूप हलक्यात घेतोस ना तू. बघत राहा, एक दिवस असा येईल जेव्हा कुणाच्या तरी प्रेमासाठी तुला स्वतःला भीक मागावी लागेल. रणवीर मनातल्या मनात बोलतो, चालते हो इथून. तिथेच थांबलो असतो तर तिचे अजून न जाणे कितीतरी प्रवचन ऐकावे लागले असते, असे म्हणत तो खोली बाहेर पडतो. निधी स्वतःशी विचार करते, ह्या प्राण्यामध्ये अजिबात माणुसकी नाही. किती उद्धट आणि कडूच आहे हा. निधी स्वतःशी विचार करते, आज का कुणास ठाऊक मला विक्रांतची खूप आठवण येत आहे. मी त्याला अजून सांगितले देखील नाही. तिने लगेच त्याला कॉल केला आणि भेटायला सांगितले. पण ह्या घरातून बाहेर कसे पडायचे? निधी लताच्या जवळ जाते आणि लाजत आणि विनंती करत बोलते, सासूबाई मला माझ्या एका फ्रेंडला भेटायला जायचे होते, जाऊ का मी? निधी स्वतःशी विचार करते, माझ्या सासूबाईंना चांगली बुद्धी दे देवा. तिने मला जाण्याची परवानगी द्यावी. कुठे मी मुक्त पक्षासारखी हवेत उडत होते आणि ह्या कडूसोबत लग्न करून या पिंजऱ्यात अडकून पडले आहे. लता मोठ्या प्रेमाने बोलते, एवढेच ना, जा बाळा लवकर जाऊन ये. निधी स्वतःशी विचार करते, वाव, मला माझ्या खऱ्या आयुष्यात पण असेच सासू मिळायला हवी. खरंच ह्याची आई किती चांगली आहे. मग ह्याच्या अंगी अशी दुर्बुद्धी कुठून आली कुणास ठाऊक. नक्कीच ह्याच्या बापाकडून आली असणार, दुसरं काय. अरे रे शांत पापम, मरण पावलेल्या माणसांबद्दल असे वाईट बोलू नये. सॉरी अंकल. लता तिला विचारात पडलेली पाहून हाक मारत बोलते, निधी बाळा काय विचार करत आहेस? निधी बाणावर येते आणि हसत बोलते, काही नाही सासूबाई, या घरात सगळेच खूप मोलाचे आहेत. त्यातही तुमचा मुलगा तर अगदी सोन्यासारखा आहे. त्यांना अशी सोन्यासारखी बुद्धी कोणाच्या आशीर्वादाने मिळाली? नेमका हाच विचार करत होते मी. बर सासूबाई, मी निघते आता, असे म्हणत निधी तिथून बाहेर पडते. निधीने सांगितलेल्या जागेवर विकी आधीच येऊन वाट पाहत उभा असतो. विधीला पाहताच त्याचे लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे जाते आणि तो प्रचंड घाबरतो. विकी आश्चर्याने आणि गोंधळून विचारतो, निधी हे काय आहे? तुझे लग्न झाले की काय? केव्हा झाले? निधी हात हलवत बोलते, अरे रे लग्न आणि काही नाही, हे सगळे फक्त एक नाटक आहे. तिचे बोलणे ऐकून विकी काहीच न समजल्यामुळे त्याचा भुवया उंचावून उभा राहतो. निधी त्याला त्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टबद्दल सर्व काही सांगू लागते. विकी तिचा हात पकडत आणि काळजीत पडत बोलतो, हो गॉड, लग्न म्हणजे लहान मुलांचा खेळ वाटलं की काय तुला निधी? ह्यामुळे पुढे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ह्याची कल्पना आहे का तुला? तू असे करायला नको होते. तुला पैशांची गरज होती तर मला सांगायचे ना. निधी स्वतःशी विचार करते, ह्याच्या बोलण्याने माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकते आहे का कुणास ठाऊक. निधी त्याच्याकडे पाहत विचारते, काय तुझ्याकडे आहेत? तुझ्याकडे एवढे पैसे कुठून येणार विकी? निधी स्वतःशी विचार करते, हा तर
स्वतः अनाथ आहे, भाड्याच्या घरात राहतो, ह्याच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी काय असू शकते? विक्की अडकळत बोलतो. ते मला फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्याकडे विचारले असते तर काही ना काही अरेंज झाले असते. तसेही तुला अचानक 2 लाख रुपयांची काय गरज पडली होती? निधी स्वतःशी विचार करते. अरे बापरे निधी, तू अडकलीस ना? तसंही या सगळ्या गोष्टी ह्याला सांगायची काय गरज आहे? जास्त मोकळीक दिली की डोक्यावर येऊन बसेल हा. निधी स्वतःशी पुन्हा विचार करते. हा जो मुलगा आहे ज्याच्यावर मी प्रेम करते, मला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे ह्याला. निधी त्याला समजावत बोलते. आता मला काही विचारू नकोस विकी. पुढे मी स्वतः तुला सगळे काही सांगेन. मला ह्या पैशांची खूप जास्त गरज होती, बस म्हणूनच. निधी त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते. मी ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी तयार झाले खरी, पण विकी तुझ्या माझ्यावर विश्वास आहे ना? तो गोंधळून तिच्याकडे एकटाक पाहत राहतो. विकी गोंधळलेल्या स्वरात विचारतो. आता विश्वासाचा प्रश्न मध्येच कुठून आला निधी? निधी त्याला उत्तर देते. का ते तुला पुढच्या काही दिवसातच स्वतः समजेल. पण तुला असे वाटते का की मी दुसऱ्या मुलासोबत असताना स्वतःला विसरून जाईन? विकी निधीचा चेहरा आपल्या हाताच्या वंजळीत घेतो आणि प्रेमाने बोलतो. तू कोणत्या तरी मोठ्या अडचणीमुळे ह्या कॉन्ट्रॅक्टला हो म्हटले असणार याची मला खात्री आहे. पण ज्याच्यावर तुझे प्रेम नाही अशा माणसाच्या जवळ तू कधीच जाणार नाहीस, इतकं विश्वास मला तुझ्यावर नक्कीच आहे. निधी स्वतःशी विचार करते. माझ्यासाठी एवढे बोलणे खूप पुरेसे आहे. पुढे जेव्हा मी माझ्या प्रेमाची कबुली देईन तेव्हा माझा विक्की माझ्यावर कोणत्याही संशय न घेता माझं नक्की स्वीकार करेल. निधी आनंदाने बोलते. थँक्यू. मी तुझा हा विश्वास कधीच तुटू देणार नाही. तसेच तू पण हे बोलणे नेहमी लक्षात ठेव. निधी स्वतःशी विचार करते. त्याला कदाचित माझे हे बोलणे खूप विचित्र वाटत असावे. मला तर आता ह्याच क्षणी माझ्या प्रेमाची कबुली द्यावीशी वाटते आहे, पण नाही, आता नको. विक्की तिच्याकडे पाहत विचारतो. निधी, मी तुला एक गोष्ट विचारणार होतो. तू कोणतीही गोष्ट न लपवता मला त्याचे खरे उत्तर देशील का? निधी उत्सुकतेने बोलते. हो विचार ना. विकी बोलायला सुरुवात करतो. तो आपले वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन कानाला लावतो. फोनवर बोलत सांगतो. ओके, मी आत्ताच्या आत्ता तिथे पोचतो. तो फोन कट करून निधीकडे वळतो आणि गडबडीत बोलतो. निधी, माझ्या फ्रेंडचा कॉल होता. मला आत्ताच निघावे लागेल. आपण नंतर भेटूया. असे म्हणून तो घाईघाईत आपल्या बाईकवर बसून निघून जातो. तो घाईघाईत निघून गेल्यावर तेवढ्यात निधीचा फोन वाजतो. निधी स्वतःशी विचार करते. ओ गॉड, हा कडूसत्ता मला का कॉल करतो आहे कोणास ठाऊक. निधी फोन उचलत बोलते. हॅलो. रणवीर चिडून आणि मोठ्या आवाजात बोलतो. हे निधी, कुठे आहेस तू? मी आईला फोन केला होता. तिने सांगितले की तू कुठे बाहेर गेली आहेस. निधी स्वतःशी विचार करते. अरे, ह्या रावणाला कुणाशीही प्रेमाने आणि मऊ भाषेत बोलायला येतच नाही का? निधी त्याला सडेतोड उत्तर देत बोलते. हो, बाहेर आले आहे. मला माझ्या बॉयफ्रेंडला मीट करायचे होते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? ती असे बोलतात फोनवर अर्ध मिनिट पूर्ण शांतता पसरते. निधी स्वतःशी विचार करते. अरे रे, अचानक काय झाले ह्या खडूसला? निधी पुन्हा फोनवर बोलते. हॅलो, ऐकू येते आहे का? मग रणवीर गंभीर आवाजात बोलतो. हो, तू कोणालाही मीट कर, पण लवकर घरी जा. आईला संशय येईल असे काही वागू नकोस, लक्षात ठेव. तेवढ्यात तिथून अत्यंत वेगाने एक बाईक जाते आणि त्यावर मागे बसलेला माणूस निधीला जोरात डॉट डॉट घुसवून धक्का देतो. निधी वेदनेने वरडत बोलते. आई ग आई. ती जोरात वरडत खाली कोसळते. रणवीर फोनवरूनच प्रचंड घाबरून आणि मोठ्या आवाजात वरडतो. निधी, काय झाले तुला? त्याचा तो घाबरलेला स्पष्ट आवाज त्याच्या कानावर पडतो.